नमस्कार, आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे। आज नगर प्रशासनाच्या अनेक गैरकारभारावर ताशेरे ओढण्यात आले असताना सुद्धा अनेक वेळा उपोषण आंदोलन करून सुद्धा नगर प्रशासन जागं होत नाही आणि त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 12 जानेवारी रोजी मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महबूब सय्यद हे नगर परिषदेजवळ आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि हा त्यांचा पहिला दिवस आहे आणि ते आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या भूमिकेवर ठाम आहेत। मुख्याधिकारी शिरूर नगर परिषद यांनी कर्तव्यात जी कसूर केलेला आहे आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालून नगर परिषदेचा कारभार मनमानी पद्धतीने चालवत आहे, याचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी अनेक वेळा थाळीनाद आंदोलन असेल, घंटानाद आंदोलन असेल, आसूड मारो आंदोलन असेल, असे अनेक प्रकारचे त्यांनी आंदोलनं केलेली आहेत आणि आज त्यांनी जाहीर केलेले का जोपर्यंत शिरूर नगर प्रशासन ह्या जनतेशी निगडीत असलेल्या मागण्या संदर्भात सकारात्मक होत नाही किंवा त्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत मी या उपोषण स्थळावरून हटणार नाही। आता त्या संदर्भामध्ये आपण उपोषणकर्ते महबूब सय्यद यांच्याशी जाणून घेणार आहोत। शिरूर नगर परिषदेच्या गैरकारभाराविरोधात आम्ही गेले 2021 पासून नगरपालिकेतील अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत पाठपुरावा करत आहोत। या संदर्भात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर 2 वेळा उपोषण करण्यात आलं, नगर परिषदेमध्ये धरणे आंदोलन धरण्यात आलं, बोंब आंदोलन करण्यात आलं। हे सगळं करत असताना वेळोवेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी बदलत गेले, त्यामुळे आमच्या मागण्या हे सरकार गेंड्याच्या कातडीचं असल्यामुळे मागं पडत गेल्या। ह्यांनी यामध्ये लक्ष घालण्याचा कधीही प्रयत्न केला नाही। फक्त आमच्या उपोषणाच्या वेळेस आश्वासनं दिली गेली, ती पाळली गेली नाही। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मागच्या आंदोलनामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं की भंगार चोरीची साहित्य झालेलं आहे, त्याच्यातला जो प्रमुख आहे स्वच्छता निरीक्षक त्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल तिथं सांगण्यात आलं, परंतु ज्या दिवशी त्याला सक्तीच्या रजेचं पत्र काढायचं त्याच दिवशी त्याला मेडिकल रजेवर पाठवण्यात आलं। म्हणजे एकीकडं तिथं एक सांगायचं, गावात आले वेगळं करायचं, कारण गावात आलो नगरपालिका चालवत नाही तर कोणत्या तरी वाड्यावरून चालते। हे सगळं होत असताना गावातले त्या भंगार साहित्याबरोबर इतरही प्रश्न आहेत, त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत। गुन्हा दाखल होत नाही आणि त्याच्यातील जो प्रमुख आहे त्याला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही, आमरण उपोषण सोडणार नाही। नगरपालिकेच्या संदर्भामध्ये अनेक ज्वलंत प्रश्न घेऊन या ठिकाणी बसलेले आहेत आणि अनेक प्रश्नांना नगर प्रशासनाने बगल दिलेली, अद्यापही तुमच्या आंदोलनाला किंवा उपोषणाला यश येत नाही, याच्या बाबतीत तुमचा काय निर्णय राहील? नाही, मी याच्या अगोदरच तुम्हाला सांगितलं, हे जे प्रशासन आहे ते गेंड्याच्या कातडीचं आहे, तेच ठेकेदारांच्या पाठीशी उभं आहे। उदाहरणार्थ शिरूर नगर परिषदेचा घनकचऱ्याचा विषय आहे, तो फार घन आहे। ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा करून त्याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे, परंतु आजतागायचं माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने 2016 पासून महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिकांना हा लागू आहे की हा जो ओला आणि सुका कचरा आहे त्याच्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून मगच ठेकेदारांची बिलं अदा केली पाहिजे आणि त्याबाबत 2016ला महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय दिलेला आहे। परंतु शिरूर नगरपालिका ही 2016 ते 2026 आज तागायत कोणतीही शास्त्रोक्त पद्धत वापरत नाही, अवलंब करत नाही, परंतु ठेकेदारांची बिलं दर महिन्याला काढते। शासन आणि ठेकेदार हे दोघं संकल्पनाने नगरपालिकेतल्या नागरिकांच्या कराची लूट करत आहे। जे ई निविदा प्रक्रिया असतो त्याच्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे? नाही, महाराष्ट्र शासनाने ई निविदा म्हणजे काय, ज्या कामाला 10 लाख रुपयापेक्षा जास्त खर्च येणार आहे तो खर्च त्यांनी शासनाचे एक पोर्टल बनवलेलं आहे, त्याला ई टेंडरिंग असं म्हणतात। त्या पोर्टलवर 10 लाख रुपयाचे प्रत्येक टेंडर भरलं पाहिजे दर 11 महिन्याला, असा शासन निर्णय आहे। परंतु शिरूर नगरपालिकेने घनकचऱ्याचं 2022-23चं टेंडर संपल्यानंतर 20 ते 22 लाख रुपयाची निविदा असताना आजतागायत टेंडर काढलेलं नाही।
कारणं छातुरमातुर दिले जातात, परंतु कोणत्याही निविदा काढताना त्या 11 लाख, आता ही 22 लाखाची आहे तरी काढली जात नाही. याचा अर्थ ठेकेदार आणि प्रशासन हे मिळून लूट करतायत. आता जर निविदा काढली नाही तर स्पर्धा होत नाही. स्पर्धा होत नाही म्हणजे नगरपालिकेला जो फायदा झाला पाहिजे स्पर्धेचा तो मिळत नाही. नगरपालिकेच्या नागरिकांचं नुकसान होतंय, कराचं नुकसान होतंय याच्यामध्ये. आता मध्यंतरी ज्यावेळेस निवडणुका झाल्या आणि त्या दरम्यान जे पूर्वीचे जे नगराध्यक्ष होते त्यांनी या शिरूर शहरामध्ये जे अतिक्रमण आहे त्याच्या संदर्भातही सूतवाच केलेलं आहे आणि तुम्ही असंख्य वेळा पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा जाऊन उपोषण केलेलं आहे. पण अजूनही या मागणीला किंवा ह्या अतिक्रमणच्या विळख्यामध्ये जे शिरूर शहर आलेले आहे. मी आता जसं सांगितलं ना की पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर ठरलं जातं एक आणि गावात आल्यानंतर होतं एक. त्याचं कारण नगरपालिकेत चालतच नाही, ती कोणत्या तरी वाड्यावरून चालल्या जाते. ज्यावेळी प्रशासन ठरवतं पोलीस प्रशासनाला घेऊन कारवाई करायची त्यावेळी वाड्यातलेच काही लोक त्या कारवाईत सहभागी होतात आणि ज्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे तिथे ते आडवे जातात. आणि हे प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून गावांनी पाहिलेले आहे. तर एकूण किती मागण्या आहेत आणि तुम्हाला काय अपेक्षा आहे याच्यानंतर? नाही, आमच्या जवळजवळ 12 ते 13 मागण्या आहेत. त्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही. आमचं आमरण उपोष आहे. मेलो तरी हरकत नाही. गावासाठी आमची बलिदान देण्याची तयारी आहे. आम्ही यावेळेस मागण्या मान्य झाल्याशिवाय घरी जाणार नाही. या उपोषणाची पूर्वतयारी म्हणून नगर परिषदेमध्ये जे शिवसाहेब आहेत त्यांनी तुमच्या अर्जाची काही दखल घेतली, काही आश्वासन दिलं? शिवसाहेबांना माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आयुक्त मॅडम यांनी संपर्क करून बोलवलं होतं. त्यांच्यासमोरही चर्चा झाली, परंतु चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे नाईलाज असतो आम्हाला आजपासून उपोषणाला बसावं लागतं. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.